आता आपण खडकवासला सिंहगडच्या बाजूने पावे घाटातून वेल्ल्याला जाणार आहोत. आता आपण खडकवासला धरणाजवळ आहे. सह्याद्री हे नाव घेतलं तर समोर उभा राहतात ते अजस्त्र कातळकडे, घनदाट डोंगर रांगा, आकाशाची स्पर्धा करणारे गडकोट, निसर्गाच्या कलाविष्काराने नटलेले धबधबे. निसर्ग हा मानवी मनाला नेहमीच भुरळ घालत असतो आणि इतर ऋतूपेक्षा पावसाळ्यात असणारे त्याचं रूप अतिमोहक असतं. चोहू बाजूकडे हिरवळ, पाऊस, वाऱ्यांचा खेळ, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी आणि पावसाच्या पाण्यामुळे भिजलेल्या मातीचा येणारा सुगंध सगळीकडे दरवळत असतो. असा हा सह्याद्री, आपला सह्याद्री. आणि त्यातच महाराजांच्या काळामध्ये प्रत्येक सह्याद्रीच्या कोपऱ्यामध्ये घडलेल्या ऐतिहासिक घटनांमुळे सह्याद्री अजूनच प्रसिद्ध आहे. आणि या प्रसिद्धीमुळेच सह्याद्रीची एक वेगळीच ओळख करून दिली जाते. अशा ह्या सह्याद्रीला जर अनुभवायचं असेल तर या सह्याद्रीच्या सर्व कोपऱ्यातून भटकंती ही करावीच लागते. त्याशिवाय या सह्याद्रीचं वेगळं रूप लक्षात येत नाही. नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय मल्हारे. सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आपण आज सह्याद्रीमधील एका ऐतिहासिक ठिकाणाला भेट देणार आहोत. राजगड, तोरणा यासारखे गड, गुंजवणे, पानसेत, वरसगाव यासारखे जलाशय ज्या तालुक्याला लाभले तो पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुका. आणि या वेल्हा तालुक्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडला जाणारा मडेघाट आणि आपल्या मनमोहक रूपाने या निसर्गावरती आपली छाप ठेवणारा या घाटातील धबधबा याला आज आपण भेट देणार आहोत. या घाटाविषयी बोलायचं झालं तरी ह्याला एक ऐतिहासिक संदर्भ सुद्धा आहे. कोंढाणा किल्ला म्हणजे आत्ताचा सिंहगड किल्ला जिंकताना नरवीर तानाजी मालुसरे हे धारातीर्थी पडले आणि त्यांचे पार्थिव हे त्यांच्या कोकणातील पोलादपूर जवळच्या उमरडे या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले होते. आणि हे घेऊन जात असताना या घाटात थोडा वेळ विसाव्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे या घाटाला मडेघाट असे नाव प्रसिद्ध झाले. पाबे घाटातून जाताना रस्ता हा वळणावळणाचा असल्यामुळे सर्वांना विनंती आहे की काळजीपूर्वक पाबे घाटातून जावे. पाबे घाटामध्ये व्ह्यू पॉइंटवरती एक महादेवाचं मंदिर होतं. त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी दर्शन घेऊन थोडा वेळ निसर्गाचा आनंद घेतला. पुण्यातून मडेघाटाला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक रस्ता खडकवासला सिंहगडच्या बाजूने पावेघाट या मार्गे वेल्ल्याला जातो आणि दुसरा नसरापूर आंबवणे या मार्गे वेल्ल्याला जातो. पुण्यातून मडेघाट सुमारे 75 किलोमीटर आहे.
जाताना एक रस्ता आणि येताना एक रस्ता जर आपण वापरलात तर अजून मजा येते. मढी घाटाला धबधब्याला जाण्यासाठी केळद या गावापासून आतमध्ये रस्ता आहे. पाबेघाट उतरल्यानंतर आपण वेल्हा या ठिकाणी पोहोचतो. वेल्ह्यापासून साधारण 17 ते 18 किलोमीटर वरती मढेघाट आहे. या ठिकाणी गाड्या पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे. मढेघाटाला लोकांच्या वाढलेल्या गर्दीमुळे येथील स्थानिक लोकांनी छोटे छोटे स्नॅक सेंटर्स चालू केलेले आहेत. त्यामुळे येथे तुम्हाला खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ शकते. मढेघाटातील धबधब्यापर्यंत जाण्यासाठी इथून एक पायवाट आहे. त्या पायवाटेने आपण धबधब्यापर्यंत पोहोचू शकतो. समोरून 2 रस्ते दिसतात. उजव्या बाजूचा रस्ता आहे तो एका डोंगर पठारावरती जातो आणि डाव्या बाजूच्या रस्त्याने आपण धबधब्याच्या समोरील बाजूच्या पठारावरती पोहोचतो. तिथून धबधब्याचे मनमोहक रूप आपल्याला पाहायला मिळते. या निरागस बालकासारखं आपणाला पण कधीतरी जगता आलं पाहिजे. एवढा प्रयत्न नक्की करा. धबधब्याचे मनमोहक रूप बघितल्यानंतर पाऊस थोडा कमी झाल्यामुळे आम्ही सर्व फॅमिली मेंबर पुढील पठारावरती जाऊन पोहोचलो. पठारावरती जाणारा रस्ता पावसामुळे थोडासा निसरटा झाला होता. त्या पठारावरती गेल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून दगडाची चूल करून जेवण तयार केले व तिथे सर्वांनी निसर्गाच्या सानिध्यात बसून जेवण करण्याचा आस्वाद घेतला. त्यानंतर आम्ही सर्वजण मढेघाटाच्या जवळच असणाऱ्या निगडे या गावी गेलो. तिथे असणाऱ्या तलावामध्ये आम्ही सर्वांनी पोहण्याचा आनंद घेतला. त्याच्यानंतर त्याच ठिकाणी असणाऱ्या भावळेकर फॅमिलीने आमचा पाहुणचार केला. तो पाहुणचाराचा आस्वाद घेऊन पुन्हा आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. पुण्यामध्ये येणाऱ्यांना माझी सर्वांना एक विनंती आहे. परतीच्या मार्गाला जात असताना जर तुम्हाला खूप उशीर झाला असेल तर पाबे घाटातून न जाता तुम्ही नसरापूर या रस्त्याने पुण्यामध्ये या. चला तर मंडळी, पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ.